अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर वाहन चालकांचं आंदोलन। हिट अँड रन प्रकरणातील प्रस्तावित कायद्याविरोधात वाहन चालक आक्रमक। मनमाडच्या इंधन प्रकल्पातील इंधन वाहतूक ठप्प, ट्रक चालकांच्या संपात इंधन वाहतूकदारही सहभागी। नवीन मोटार वाहन कायद्याला विरोध करण्यासाठी संप, इंधन प्रकल्पातील इंधन वाहतूक ठप्प झाल्याने तुटवडा निर्माण होण्याची शक्यता। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश, वाहन चालकांच्या आंदोलनामुळे महामार्ग काही काळ ठप्प होता। नागपूर भंडारा राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकाचं चक्काजाम आंदोलन। अपघातानंतर जखमींना मदत न करता पळून जाणाऱ्या चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या निर्णयाला विरोध। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये वाहन चालक संघटनेनं महामार्ग रोखला, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। शासनाने वाहन चालकांच्या नियमात बदल करून जाचक अटी लावल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको। नव्या कायद्याविरोधात भंडारा जिल्ह्यातील ट्रक चालकांचा संप, मानेगाव सडक मार्गावर ट्रक चालकांचं आंदोलन, कायद्यात बदल करण्याची मागणी। केंद्राच्या वाहतुकीसंदर्भातील नव्या कायद्याविरोधात वाहन चालक आक्रमक। गोंदियाच्या बालाघाट मार्गावर टायर जाळत निषेध, टँकर, ट्रक, खासगी बस चालकांचं आजपासून काम बंद आंदोलन। वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी नागपुरात रास्ता रोको आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। विदर्भवादी संघटनांनी केलेल्या रास्ता रोकोमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंगणवाडी सेविका आक्रमक, जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। मानधन वाढवून देण्याच्या मागणी तर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। परभणीत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचं आजपासून काम बंद आंदोलन, 5 कर्मचाऱ्यांच्या निलंबनाच्या कारवाई विरोधात कर्मचारी आक्रमक। पीक विम्याच्या मागणीसाठी अमरावतीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या, स्वाभिमानीकडून भजन म्हणत ठिय्या आंदोलन। बुलढाण्यातील शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा पोलिसांनी अडवला, मोर्चा अडवल्यानं शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन। विविध प्रश्नांसाठी शेतकऱ्यांचं बोरी आडगावमध्ये उपोषण सुरू, उपोषणाला पाठिंबा म्हणून काढला मोर्चा। नाशिकच्या पिंपळगावात नाफेड कार्यालयावर कांदा उत्पादकांचा धडक मोर्चा, नाफेड खरेदीबाबत प्रहार शेतकरी संघटना आक्रमक। धाराशिवमध्ये तहसील कार्यालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतीचं नुकसान होत असल्याचा आरोप। 15 दिवसात प्रश्न निकाली काढण्याचे प्रशासनाचे लेखी आदेश। नाशिकच्या लासलगावात 8 तारखेपासून कांदा उत्पादक शेतकरी संपावर, दर पडल्याने शेतकरी संघर्ष समितीचा निर्णय, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खिचडी शिजवून आंदोलन, जिल्ह्याच्या विकासासाठी 410 कोटी रुपये निधीची घोषणा करूनही अंमलबजावणी होत नसल्यानं कार्यकर्ते आक्रमक। जळगावात आदिवासी कोळी समाज पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्रात, जात प्रमाणपत्राच्या मागणीवरून समाज आक्रमक, आश्वासन देऊनही मागण्या मान्य न झाल्याने नाराजी। जळगावात पालिकेच्या कारभाराविरोधात टाळ वाजवत शरद पवार गटाचं आंदोलन, शहरातील समस्या न सोडवल्यास कार्यालयाला टाळ ठोकण्याचा इशारा। पुण्याच्या मुळशीमध्ये बेकायदेशीर माती उत्खनन, मुठा खोऱ्यातील भोडेगावच्या ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा। शौर्य दिनाच्या निमित्तानं पुण्याच्या कोरेगाव भीमामध्ये मोठ्या प्रमाणात अनुयायी दाखल, दरम्यान विजय स्तंभावर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी। जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मांदियाळी, जेजुरी गडावर भाविकांकडून भंडाऱ्याची आणि खोबऱ्याची उधळण। धाराशिवच्या तुळजापुरात तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, तर भवानी शंकर मंदिरात देखील भाविकांच्या दर्शनासाठी रांगा। नववर्षासाठी नाशिकमधील सप्तशृंग गडावर सजावट, देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी। नववर्षाचं स्वागत करत असताना आळंदीत माऊली भक्तांची गर्दी, वर्षाच्या पहिल्या दिवशी नागरिकांचा प्रार्थनास्थळांकडे ओढा। संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी देहूत गर्दी, नववर्षाच्या स्वागतासाठी भाविकांची पावलं देहूकडे। मोरगावच्या मयुरेश्वर मंदिरात आज नूतन वर्षानिमित्त भाविकांची मोठी गर्दी, वाहनतळासह प्रमुख रस्त्यांवर रांगा लागल्याचं चित्र। जळगावच्या पाळधीमध्ये देशातील सर्वात उंच मूर्ती असलेल्या श्री सिद्धी महागणपतीच्या चरणी भाविक लीन, बाप्पाच्या दर्शनाने भाविकांच्या नववर्षाचा श्री गणेशा।
अहमदनगरच्या शनी शिंगणापूरमध्ये राज्यासह देशभरातून भाविक दाखल. शनीला तेल अभिषेक करत हजारो भाविकांनी घेतलं शनीचं दर्शन. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंनी कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचं घेतलं दर्शन. अंबाबाई मंदिरातल्या गाभाऱ्यात जाऊन गोगावलेंनी केली पूजा, तर गोगावलेंच्या हस्ते कुंकुमार्चन विधी. कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी नवीन वर्षानिमित्त परळीतील प्रभू वैद्यनाथाचं घेतलं दर्शन. वैद्यनाथाच्या चरणी विविध रुद्राभिषेक करून मुंडेंनी केली नवीन वर्षाची सुरुवात. रत्नागिरी अयोध्येवरून आणलेल्या अक्षता वाटपाचा कार्यक्रम. शहरातून पालखी मिरवणूक काढत सोहळा उत्साहात पार. पुण्याच्या सासवडमध्ये अक्षता कलशाच्या शोभायात्रेचे जंगी स्वागत. आमदार संजय जगताप यांच्या हस्ते आरती पार, तर कलश यात्रेत रामभक्तांचा मोठा उत्साह. सिंधुदुर्गाच्या वेंगुर्लेमध्ये आरवली सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर नववर्षाचं शिल्प. शिल्पकार रविराज चिपकरांनी वाळूचं सुंदर शिल्प साकारले. सांगलीमध्ये राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचा कलश पूजनाचा सोहळा. कार्यक्रमाला जयंत पाटलांची उपस्थिती. पुण्याच्या भोर तालुक्यातील हिरडस मावळ भागात मराठा समाजाची बैठक. 2001 साली पंचायत समितीच्या आगीत कुणबी रेकॉर्डही नष्ट. रेकॉर्ड नसल्यानं सरसकट कुणबी नोंदींची बैठकीत मागणी. रायगडच्या इफ्टाळवाडीतील दरडग्रस्तांना नवीन वर्षांचा दिलासा. मे 2024 पर्यंत सिडकोद्वारे 44 घरं उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. गोंदियामध्ये सारस पक्षाच्या संवर्धनासाठी परिसरातील युवक सरसावले. 4 वर्षांपासून पक्षीमित्र संमेलनाचं आयोजन. पिंपळोलीवाडी ठरलं ठाणे जिल्ह्यातील पहिलं मधाचं गाव. खादी ग्रामोद्योग विभागाकडून पहिलं मधाचं गाव म्हणून घोषित. आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नांना यश. नांदेड जिल्ह्यात तुरीच्या काढणीला सुरुवात. अवकाळीमुळे तुरीसह इतर पिकांचंही नुकसान. नांदेडमध्ये साखर कारखान्यांकडून ऊस काढणीला उशीर. ऊसात प्राण्यांच्या उपद्रवामुळे पिकांचं नुकसान. ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल. नंदुरबार जिल्ह्यात पपई दराचा प्रश्न चिघळणार. मनमानी करणाऱ्या व्यापाऱ्यांना धडा शिकवणार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा. धुळ्यात पपईला अवघा 4 ते 5 रुपये किलो भाव. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक. शेतकरी आर्थिक संकटात. काही दिवसांआधी पपईला होता 23 ते 24 रुपये दर. अमरावती शहरात लवकरच स्मार्ट प्रीपेड वीज मीटर लागणार. खासगी कंपनीकडून सर्वेक्षणाचं काम सुरू. प्रीपेड वीज मीटरमुळे नागरिकांना आधी पैसे भरल्यानंतरच वीज मिळणार. धुळे तालुक्यातील दह्याने लघु प्रकल्पात अल्प जलसाठा. फक्त पिण्यासाठी आणि जनावरांसाठी पाण्याचा वापर करा. प्रशासनाचे आदेश. पुण्याच्या धनकवडी बस स्टॉपवर मोठी दुर्घटना. ब्रेक फेल झाल्यानं बस थेट तिकीट काउंटरवरच धडकली. अपघातात तिकीट काउंटरचं मोठं नुकसान. सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये गाडीचा भीषण अपघात. 2 जण गंभीर जखमी तर एका युवतीचा मृत्यू. नववर्षाचं सेलिब्रेशन करून परतणाऱ्या तरुणीवर काळाचा घाला. राज्यात लाचखोरीच्या कारवाईत नाशिक विभाग अव्वल. वर्षभरात सर्वाधिक 163 सापळे रचत लाचलुचपत विभागाची यशस्वी कारवाई. नाशिक शहरातील 3 जणांना कोरोनाच्या नव्या विषाणूंची लागण. आरोग्य यंत्रणा सतर्क. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन.